नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि आत्तापर्यंत आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन सावलीच्या आवाजाची सगळ्यात मोठी गुपित आता बाहेर येऊन जेव्हा आता सावली ही भैरवीच्या घरी रियाज करत असते त्याच वेळेस आता देवा तिथे येऊन सावलीच्या गाण्याचा किलकिल्या डोळ्यांनी आता तो थरथराट बघून आता सावली ही गाणं गाते तर तारा गाणं गात नाही हे सत्य देवासमोर येताच आता वाऱ्याच्या वेगाने देवा आता खरे सत्य समजताच कशी पत्रकार परिषद बोलावतो आणि त्या पत्रकार परिषदेत आता सारंग तिलोत्तमा सगळ्यांसमोर आता सावली आणि तारा दोघांच्याही आवाजाच्या सत्याची भांडेफोड करत मीडियासमोर सावलीचा खरा आवाज आता देवा कसा घेऊन येतो आणि सावली ही बावन कशी सोनं असल्याचे सत्य आता तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमा एका सेकंदात आता कोणता निर्णय घेते आणि तो निर्णय घेता क्षणी भैरवीचा खेळ कसा खल्लास होतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। त्यामध्ये आता ताराच्या एका इव्हेंट्समध्ये सावलीला गाणं गाण्यासाठी भैरवीने बोलावलेले असते, पण आता सारंग हा कोर्टात असल्यामुळे सावलीला आता सारंगसाठी कोर्टात साक्ष देण्यासाठी जावं लागत असतं। तेव्हा पारू ही सावलीच्या जागेवरती गाण्यासाठी थांबून आता सावली ही कोर्टात गेलेली असते आणि त्यावेळेस तो इव्हेंट आता कॅन्सल झालेला असतो, कारण त्यावेळेस ताराला शॉक बसलेला असतो। पण आता मात्र भैरवीला खूप राग आलेला असतो आणि आपलं काही एक न ऐकता सावली भर गाण्यातून निघून गेली। यामुळे आता त्या 150 आण्या सावलीला चांगलीच अद्दल घडवायला हवी आणि तिच्याकडून आता गाण्याचे इव्हेंट्स आता सुद्धा करून घ्यायचेत, कारण आता भैरवीकडे खूप साऱ्या गाण्याचे रिहर्सलचे आता प्रपोजल आलेले असते। तेव्हा आता काय करावं आणि सावलीकडून कसे गाणी गाऊन घ्यावीत याचा विचार करत असताना आता भैरवीला एक भन्नाट आयडिया सुचते। सावलीचे आईवडील आता तीर्थयात्रेला गेले असल्यामुळे आपण जर सावलीला भाऊबीजेला घरी आणलं तर सावलीकडून आपण सगळे गाणे आता गाऊन घेऊ हे सत्य भैरवीला समजताच आता तारा आणि सावलीला आणायला भैरवी मेंदळ्यांच्या घरी जाऊन गोडी गुलाबींनी दोघींनाही आता भैरवीने तिच्या घरी आणलेली असते। भैरवीने सावलीला घरी आणताच मात्र इकडे गोड बोलणारी भैरवी ताबडतोब तिने तिचे दात आणि खरा चेहरा आता सावलीला दाखवलेला असतो आणि त्यानंतर आता भैरवीने घरातील सगळी कामे सावलीकडून करून घेत आता सावलीला गाणी गाण्यासाठी रिहर्सलला देखील बसवलेलं असतं। पण बऱ्याच दिवसापासून आता सावलीनं गाणं गायलं नसल्यामुळे सावलीचा कंठ थोडासा इम्बॅलन्स असतो, त्यामुळे सावलीला काही स्वरांची जुळवणी करता येत नसते। भैरवीला जाम राग येतो। भैरवी म्हणते की सावली, अगं खूप दिवसापासून तू गाण्याची प्रॅक्टिस केली नाही ना, म्हणून तुला हे जमत नाही आणि इतके दिवस तुला गाण्याची प्रॅक्टिस तू केली नाही आणि काहीतरी कारण सांगून तू माझ्याकडे रिहर्सल करायला यायला हवं होतंस, ते काही नाही। भैरवी म्हणते की सावली, हे बघ, काहीही करून मी तुला जेवढी गाणी दिली आहेत ती गाणी तुला गायलाच हवीत असे म्हणत भैरवीने सावलीला आता पुन्हा सूर लावायला सांगितलेला असतो। विणा घेऊन आता पुन्हा सावली ही गाणं गाऊ लागते, पण पुन्हा आता सावलीला स्वरांची जुळवणी करता येत नाही आणि सावलीला आता गाणं गाण्यासाठी व्यत्यय येऊ लागतो। आता भैरवीचा राग अनावर होऊन भैरवी ही रागाने सावलीला आता मारण्यासाठी हात उगारते, पण त्याच वेळेस पाठीमागून आता देवा हा सावलीला भाऊबीजेसाठी भैरवीच्या घरी आलेला असतो आणि भैरवी आता तिथे सावलीकडून गाणं वधून घेत असते आणि बाहेरून आता दरवाजात देवा तिथे येताच तो सगळा प्रकार बघत असतो। भैरवी इकडे सावलीला दम देत असते आणि सांगत असते की सावली, ते काही नाही, आज तू गाणं गायलाच हवं। तुला जेवढी गाणी दिली आहे ना ती तुला गायची आहे, कारण ताराचे खूप मोठ्या इव्हेंटसाठी सिलेक्शन झालं आहे। बाकी मला काही माहिती नाही आहे, तुझा स्वर कसा जुळायचा ना ते तू बघ। पाठीमागे आता तारा बसलेली असते आणि त्याच्या पाठीमागून देवा ते सगळं ऐकत असतो आणि अखेर
भैरवी ही सावलीकडून गाणं गाऊन घेते हे सत्य देवासमोर आलेले असते. आता मात्र इकडे पटकन आता ताराचं लक्ष देवाकडे जाते आणि तारा उठून देवाला म्हणते, देवा भाऊ तुम्ही इकडे? तर देवा म्हणतो हो. त्याचं काय आहे ना, भाऊबीजेसाठी आपल्याला सिस्टरने आपल्या घरी यायला पाहिजे, पण आपण सिस्टरकडे आलो. आणि असे म्हणत आता देवा हा भाऊबीजेसाठी सावलीकडे आलेला असतो आणि मोठ्या आदराने आता देवा हा भाऊबीजेसाठी सावलीला ओवाळायला सांगतो. आणि त्यानंतर आता सावली ही देवाचं औक्षण करता क्षणी आता दुसऱ्या दिवशी तारा आणि सावली मेंदळ्यांच्या घरी निघालेले असतात. पण आता इकडे सावलीच्या गाण्याचं सत्य देवासमोर येऊन ताबडतोब आता काही जरी झालं तरी आपल्या सिस्टरचा हा दाबून ठेवलेला आवाज आता बाहेर यायला हवा, अख्ख्या मीडियासमोर यायला हवा, हे आता देवाच्या लक्षात येतं. आणि नक्कीच आपली सिस्टरने आत्तापर्यंत तो आवाज लपून ठेवला. तेव्हा आपण जर सांगितलं तर आपली सिस्टर काही सारंगसमोर गाणं गाऊन दाखवणार नाही आणि सत्य बाहेर काढणार नाही. तेव्हा आता डायरेक्ट आपण पत्रकार परिषद बोलावून जर आपल्या सिस्टरचा आवाज मीडियासमोर आणला तर मात्र मग कुणाला काहीच करता येणार नाही. असा विचार करून आता देवा हा पटकन आता पत्रकार परिषद बोलावतो. आणि त्या पत्रकार परिषदेत देवाने आता जगन्नाथ, सारंग, तिलोत्तमा सगळ्या मेंदळ्यांना बोलावलेलं असतं. पत्रकारसुद्धा तिथे आलेले असतात आणि मोठा फंक्शन शो आता देवाने ठेवलेला असतो. सावली ही तिथे येते, भैरवी, तारा ही तिथे येते. आता मात्र पत्रकार परिषदेत देवा हा लगेच सगळ्यांसमोर येऊन म्हणतो की आज मी खूप मोठं सरप्राईज तुम्हाला सांगणार आहे. आणि लगेच सगळेजण कुतूहलाने देवाकडे बघू लागतात. तेव्हा देवा म्हणतो की आजपर्यंत तारा वजे हे गाणं गात होती आणि तारा वजे ही खूप मोठी गायक आहे हे तुम्हाला माहिती होतं, पण ॲक्च्युली वास्तवात तसं काही नाही आहे. तेव्हा सगळेजण आता देवाचं बोलणं ऐकू लागतात. देवा म्हणतो की तारा वजे ही गायक नाही आहे. ती ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. देवा म्हणतो की तारा वजे ही आत्तापर्यंत गात होती हे आपल्याला कळत होतं, पण सत्य तर काहीतरी वेगळंच आहे. तारा गाणं गात होती पण तिच्या पाठीमागे ॲक्च्युली गाणं गाणारी दुसरीच होती, म्हणजे ती होती सावली मेंदळे. आणि सावली मेंदळेचा हा आवाज आहे. ती तारासाठी गाणं गाते आणि खरा आवाज सावली मेंदळेचा आहे. हे सत्य समोर येताच आता सगळ्यांसमोर मोठा धमाका उडालेला असतो. तेव्हा आता लगेच भैरवी पुढे येत म्हणते की हे खोटं आहे. तेव्हा देवा म्हणतो की हे जर खोटं असेल तर मग सावली मेंदळेला समोर ठेवून तारा वजेला गाणं गायला सांगा. आता मात्र भैरवी आणि ताराला चांगलीच धडकी भरलेली असते आणि मोठ्या सत्याचा आता देवाने धमाका पत्रकार परिषदेत आता केलेला असतो. आणि त्यानंतर आता देवा सावलीला म्हणतो की सिस्टर तू तरी आता समोर येऊन गाणं गाऊन दाखव, तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. ज्या वेळेस तू भैरवीच्या घरी गेली होती त्याच वेळेस तिथे तू जे गाणं गात होती आणि रिहर्सल करत होती तेच तू इथे करून दाखव. तर आता सावलीसमोर काही पर्याय उरलेला नसतो आणि अखेर सावली ही गाणं गाऊन सावलीला तिच्या आवाजाचे सत्य आता पत्रकार परिषदेसमोर आणावं लागलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सावलीचा तो गाण्याचा आवाज ऐकून तिलोत्तमा, सारंगला मोठा धक्का बसून दोघेही हादरलेले असतात. आणि देवाने अखेर सावलीचा आवाज मीडियासमोर आणून सावलीला केलेले असते ते अख्ख्या जगात व्हायरल. सावलीचा तो आवाज ऐकून आता सारंगला देखील खूप आनंद झालेला असतो. तर आता तिलोत्तमा त्याच वेळेस आता सावलीच्या गाण्याचा तो कंठातील आवाज ऐकून त्या क्षणी आता सौंदर्याची व्याख्या बदलून सावलीचा कसा सून म्हणून स्वीकार करते. हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.